नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 3 अंड्यांची रेसिपी. ही 3 अंड्यांची रेसिपी करत असणार आहे तुम्ही ही रेसिपी, पण ही मी ह्या पद्धतीने करणार आहे अशी नसणार करत. तर तुम्ही पहा काय बनवते या 3 अंड्यांचं आणि कशी बनवते रेसिपी. झटपट होणारी रेसिपी आहे, वेळ खात नाही. पहा आता 3 अंडी घेतलेली आहेत मी आणि ही 3 अंड्यांची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी चटपटीत तुम्हाला खूप काही बऱ्याच ठिकाणी कामाला येणारी ही रेसिपी आहे. तर आता इथे डायरेक्ट मी फॅन घेतलेला आहे. अंडी बाजूला ठेवते आणि फॅन घेते. आपल्या कढईसारखंच आहे ते घेतलेलं आहे, तापायला ठेवलेलं आहे. आता लगेच इथे मिरच्या बघा, मी लाल मिरच्या आहेत माझ्याकडं, तर त्या मी अशा कापून कैचीने घेतलेल्या आहेत. छोटे छोटे पीस केलेले आहेत पहा, असे कैचीने कापल्यामुळे असे झालेले आहेत. तर हे पहा लाल ओल्या मिरच्या आहेत त्या. ते इथे पहा आता मी तेल घालते. आता पहिलं एक छोटी पळी भरून तेल घालायचे पहा. ही पळी भरून तेल घालते आधी. अशा पद्धतीने मैत्रिणींनो करा, तुमची ही रेसिपी चाटून पुसून संपणार पण एवढी आवडेल सर्वांना. फक्त ही साध्या सोप्या पद्धती, ते पण स्टेप आहेत, टाकण्याची स्टेप, करण्याची स्टेप. ती स्टेप विसरली, उलटी पालटी केली तरी रेसिपी बिघडणार तुमची. म्हणून हे स्टेप पहा कशी बनवते मी ती. तर ही अशी बनवणार आहे. तर इथे आता छान तापलेलं आहे तेल पहिलंच. आता मी पटापट करणार आहे पुढचं प्रोसेस. का की हे बघा लगेच जिरं टाकलं, मोहरी टाकली सॉरी, लगेच जिरं टाकणार पटकनी आणि लगेच आता मी त्याच्यावर कांदा टाकून देणार. का की झालेलं आहे ते सगळीकडे उडायला लागलेलं आहे. तर थोडासा कांदा आबडदोबड कापलेला आहे तो टाकलेला आहे. जास्त काही मेहनतीचं नाही ही रेसिपी, साध्या सोप्या पद्धतीचं आहे, पण फार अप्रतिम आहे. आज चवीला फार अप्रतिम. आता कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला छान. कांद्याला परतल्याशिवाय पुढचं प्रोसेस करायचं नाही मैत्रिणीनं. आता ह्या मिरच्या पण टाकून घेणार आहे मी. मिरच्या पण टाकून घेते. छान दिसतात ना त्या अशा कैशीने कापल्यामुळे मिरच्या. तर अशा तुमच्याकडे जर असल्या कधी तर कापून भाजीत वापरू शकता तुम्ही पण. ओल्या मिरच्या आपण आणतो ना मिरच्या घरामध्ये, त्यात कधी कधी लाल मिरच्या पण निघतात. त्यातल्या निघालेल्या मिरच्या मी बाजूला काढून ठेवल्या होत्या, तर त्या आता कामाला आल्या मला. म्हणजे रंग पण छान दिसतो त्याच्यात टाकल्यामुळं. आता कोथिंबीर भरपूर सारी घालायची याला, बिलकुल कंजूसी करायची नाही कोथिंबीरीला. भरपूर कोथिंबीर घालायची. अजून असली तर अजून टाकायची तुमच्याकडं. हे बघा मी अजून टाकलेली आहे. मस्त दिसते पण चव पण छान येते त्याला, म्हणून कोथिंबीर टाकायची. ह्याला आता पाणी सुटेन बघा जरा मीठ टाकल्यावर. नाही मीठ टाकलं तरी पाणी सुटेन त्याला. कांदा असतो ना, कांद्याला पाणी सुटतं लगेच मैत्रिणीनं. तर इथे थोडीशी हळद टाकायची आपल्याला, अगदी चुटकीभर, म्हणजे पाव चमच्यापासून पण कमी एवढी हळद टाकलेली आहे मी. पुढचं प्रोसेस करायच्या वेळेस त्यात सांगायचं, ते एकदम स्लो गॅस लावलेला आहे. आता मीठ टाकलं. मीठ टाकलं का त्याला पाणी सुटतं लगेच. मस्त हलवत राहायचं, खाली करपून द्यायचं नाही मात्र. हे कसं इंडक्शनने ठेवल्यामुळं करपतं जरा, त्याच्यामुळं करपून द्यायचं नाही. चांगलं तेल सुटलेलं आहे कांद्याला मस्त. कांदा छान परतलेला आहे, बहुतेक बऱ्यापैकी परतले कांदा. तर पुढे माझ्याकडे एक छोटंसं टमाटर होतं, ते टाकते आता त्याच्यात. छोटंच होतं, लालजरच होतं मात्र. ते टाकलं त्याच्यात. थोडा छान चव येते. टमाटर आंबट असतं ना थोडंसं, आंबट गोड, तर छान चव येते त्या रेसिपीला. तर हे अंडं घेतलं, फोडलं त्याच्यात. सगळे अंडे मी फोडणार आहे. मैत्रिणी तुमच्या लक्षात आला असं ना आता काय बनवते मी. तर मी बनवते आज अंड्याची भुर्जी. पण भुर्जी बनवण्याची पद्धत पहा कशी आहे. तुम्ही बनवत असणार, मी बोलले तुम्हाला बनवत असणारी प्रत्येक वेळेस तुम्ही भुर्जी, पण आम्ही अशा पद्धतीने बनवतो. फार चव येते, अगदी चाटून पुसून संपती अशी जर बनवली तर. पण तुमची वेगळी पद्धत असली कुठली
तर अशीच असली तर ठीक आहे, नसली तर अशा पद्धतीने एकदा तरी बनवून पहा. तुम्ही ह्याच्यात वाटाणे पण घालू शकता. ओलं वाटाणे घातले ना तरी पण अप्रतिम होती. किंवा भेंडी टाकली, भेंडी पण अप्रतिम होती. बारीक चकत्या करून भेंडीच्या टाकल्या ना तरी छान लागते ही अंडा भुर्जी. हे बघा आता मस्त असं परतून परतून घ्यायचं. सुट्टी करायची, हिला पाणी जरा पण सुटलं नाही पाहिजे असं करायची. सारखं हलवत राहायचं मात्र. मग हलवल्यामुळं कसं होतं, सुट्टी होती एकदम फडफडीत झाली पाहिजे मोकळी. तर मग आपली झाली बनायची अंडा भुर्जी. रंगही फार सुंदर आलेला आहे तिला. आणि ताटात वाढली तरी ताटाची शोभा तर नक्कीच वाढवणार. भाजी बरोबर चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी फार उपयोगी पडणारी आहे. तुम्हाला टिफिनला न्यायची असली तरी नेऊ शकता. अशी ही झटपट होणारी घाईच्या कामात फार उत्तम आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी म्हटलं तरी पटकनी भुर्जी चपाती बनवली का झालं. एकदम टेस्टी लागते, एकदम छान लागते. मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. आणि लाईक मात्र करा. कमेंटमध्ये लिहून पाठवा आवडली का ही भुर्जी माझी, कशी वाटली तुम्हाला, केली होती का तुम्ही कधी अशा पद्धतीने, ते पण कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि कुठून पाहताय ते पण पाठवा मैत्रिणींनो. काहीच शिल्प नाही असं सगळं कमेंट करण्यासाठी, तुम्हाला शिल्प काहीच नाही. नवीन शिकायला भेटतं, काहीतरी वेगळं भेटतं, म्हणून व्हिडिओ पाहत जा. किंवा आता काढून घेते मी मस्त एकदम. पहा किती फडफडीत झालेली आहे, छान झालेली आहे का नाही, आवडली का नाही तुम्हाला. घ्या तुम्ही तोंडी लावण्यासाठी घ्या, नव्हते कशी बी खा. अशी चमच्यानी खाली तरी छान लागणार. आणि तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाल्ली तरी छान लागणार. फार अप्रतिम टेस्ट आहे तिला, मस्त झालेली आहे. पहा बरं, मी भरून पण दाखवली तुम्हाला. कशी वाटली मैत्रिणी नक्कीच सांगा मला. आवडली का तुमची अशी रंगीबेरंगी एकदम फुल धमालची कमालची धमालची म्हटलं तरी चालेल ही चटपटीत भुर्जी कशी वाटली नक्कीच पहा. किती देखणी दिसते बघा, रंग सुंदर दिसते तिचा. पहा बरं किती भारी वाटते. चला मैत्रिणींनो, परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन. बाय.